मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला ब्लॉगच्या YouTube चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण बघितलं असेल बकासूर बरेच दिवस झालं गुलालासाठी संघर्ष करत होता आणि अखेर आज संघर्ष संपला. एक जोड मित्रांनो, A1 जोड आज आपल्याला बघायला मिळाला. देव बकासूर आणि अमरशेठ जगताप, अजितशेठ जगताप, कारंडे एक्सप्रेस, व्हाईट गोल्ड चिक्या. जेव्हा हा जोड एका जोट्यामध्ये आलाय, तेव्हा मित्रांनो आपल्याला गुलाल हा बघायला मिळालाय. आणि नक्कीच आज देखील हा जोड एका जोट्यामध्ये आला. सुंदररित्या मित्रांनो गाडी पळाली गटाला आणि सेमीला सुट्टा असा निकाल घेऊन आज फायनल आणि गुलालाचे मानकरी ठरले. द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि कारंडे एक्सप्रेस, व्हाईट गोल्ड चिक्या. आपण बघितलं असेल मित्रांनो, लगातार तीन मैदानामध्ये बकासूरची सेमीला हार झाली होती. एक भव्य दिव्य असं मैदान झालं होतं. माननीय माजी आमदार रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जे भव्य दिव्य असं देवाभाऊ केसरीचं ओपनचं मैदान संपन्न झालं होतं. देवाभाऊ केसरीचं ओपनचं मैदान, त्या मैदानामध्ये बकासूर आणि घोटकरांचं छोटं रॉकेट, घोटकरांचा सर्जा आपल्याला पळताना दिसला होता. सुंदररित्या मित्रांनो गाडी पळाली होती गटाला, परंतु सेमीला बकासूरची हार झाली होती. त्यानंतर बकासूर आपल्याला पाटील बाबा उत्सवानिमित्त जे भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान झालं, त्या मैदानामध्ये पाळी एक पाठोपाठ लगेच दुसऱ्या मैदानामध्ये दिसला आणि त्या मैदानामध्ये देखील मित्रांनो सुंदररित्या गाडी गटपास झाली होती, परंतु सेमीला हार झाली. आणि त्यानंतर मित्रांनो बकासूर आपल्याला पद्मावती केसरी भव्य दिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसला आणि त्या मैदानामध्ये बकासूरचा पहिरा होता बलमा सोबत. त्या मैदानामध्ये देखील सुंदररित्या मित्रांनो गाडी गटपास झाली होती आणि त्याही मैदानामध्ये बकासूरची सेमीला हार झाली. आता मित्रांनो बकासूर गुलालासाठी संघर्ष करत होता आणि आज सहकार महर्षी केसरी भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडा मैदान झालं. 1.5 लाख रुपये रोख रकमेचं मैदान होतं आज. मौजे अकलूज या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपनचं मैदान, सहकार महर्षी केसरीचं मैदान झालं आणि त्या मैदानामध्ये 7 वेळा लगातार प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले होता असा जोड बकासूर आणि कारंडे एक्सप्रेस, व्हाईट गोल्ड चिका पुन्हा एकदा हाच A1 जोड एका जोट्यामध्ये आपल्याला पळताना दिसला. आणि नक्कीच जेव्हा हा जोड एका जोट्यामध्ये दिसलाय, तेव्हा आपल्याला एक टॉपचं स्पीड बघायला मिळालंय. मित्रांनो, आज कारंडे एक्सप्रेस चिक्या आणि बकासूर प्लस बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड हा त्रिकूट एकत्र होता आणि नक्कीच सुंदररित्या मित्रांनो गाडी पळाली होती गटाला आणि सुंदररित्या सेमीला गाडी पळाली. सेमीला मित्रांनो निर्विवाद असं वर्चस्व बघायला मिळालं आपल्याला. आणि आज झालेला भव्य दिव्य अशा सहकार महर्षी केसरी ओपनच्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि कारंडे एक्सप्रेस, व्हाईट गोल्ड चिक्या आजच्या मैदानामध्ये 6व्या क्रमांकाचे मानकरी ठरले. नक्कीच बकासूरचा इतिहास एवढा आहे की कोणताच बैल मित्रांनो आतापर्यंत 12 वेळा हिंद केसरी किताबाचा मानकरी ठरला नाहीये. आणि बकासूर एका मैदानामध्ये हारला तरी मित्रांनो लवकरच आपल्याला कमबॅक करताना दिसलो ना. आपण बघितलं असेल 3 मैदानामध्ये बकासूर एका पाठोपाठ 3 मैदानामध्ये बकासूरची सेमीला हार झाली होती. परंतु नक्कीच मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद आहे बकासूर. जेव्हा मोठी मैदान असतात तेव्हा बकासूर मोठ्या मैदानामध्ये कधीच मोहिल शेठचं नाव खाली येऊ देत नाही. आणि आज देखील बकासूरने सिद्ध केले की बकासूर हा एकच आहे आणि तो मोहिल शेठचा बकासूर आहे. आणि नक्कीच आजच्या मैदानामध्ये बकासूर आणि चिक्या पुन्हा एकदा एका जोट्यात आले आणि त्यांना दाखवून दिलं की जेव्हा आम्ही एका जोट्यामध्ये येऊ तेव्हा गुलाल हा 100% मिळणारच. आणि आज देखील महर्षी केसरीमध्ये तेच घडलं.